नमस्कार. एका चहाच्या कपापेक्षाही कमी खर्चात एखादी मोठी कृषी क्रांती होऊ शकते यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण हे अगदी खरं आहे. आजच्या या नव्या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अशा अविश्वसनीय आणि अत्यंत स्वस्थ सेंद्रिय तंत्रज्ञानाचं विश्लेषण करणार आहोत, ज्याने शेतीचं संपूर्ण अर्थशास्त्रच बदलून टाकण्याची क्षमता सिद्ध केली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया आणि पाहूया एक छोटीशी बाटली शेतीमध्ये कसे चमत्कार घडवून आणत आहे. आज आपण मुख्यत्वे 4 गोष्टी समजून घेणार आहोत. पहिली म्हणजे ही सूक्ष्मजीव शेती क्रांती नेमकी काय आहे. दुसरं म्हणजे हे द्रावण आपण स्वतः कसं तयार करू शकतो. तिसरं याचं फवारणी आणि ठिबक सिंचनाद्वारे प्रत्यक्ष शेतात नियोजन कसं करायचं. आणि शेवटी मातीसाठी याचे जे जबरदस्त दीर्घकालीन फायदे आहेत ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया ही सूक्ष्मजीव शेती क्रांती. आता इथे हा आकडा पहा, फक्त 20 रुपये. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या कमी पैशात शेतीसारख्या मोठ्या क्षेत्रात एवढा व्यापक बदल कसा घडू शकतो. पण हेच तर या सेंद्रिय तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं यश आहे. अत्यंत अल्प खर्चात उपलब्ध असल्यामुळे हे तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याला सहज परवडणार आहे. आता हे तंत्रज्ञान आहे तरी काय? गाझियाबादच्या नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंगने म्हणजेच NCOFने हे वेस्ट डिकंपोजर विकसित केलं आहे. डॉक्टर कृष्णचंद्र यांनी तब्बल 11 वर्ष सखोल संशोधन केलं आणि देशी गाईच्या शेणातून हे अत्यंत उपयुक्त असे सूक्ष्मजीव वेगळे केले आणि तेच या एका छोट्याशा बाटलीत बंदिस्त केले आहेत. ह्या एका छोट्या बाटलीची ताकद खरोखरच थक्क करणारी आहे. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण याच्या मदतीने अवघ्या 30 दिवसात चक्क 1,00,000 मेट्रिक टन सेंद्रिय कचऱ्याचं विघटन होऊ शकतं. शेतातील काडी कचरा किंवा पिकांचे उरलेले अवशेष जाळून टाकण्याऐवजी त्याचं रूपांतर अत्यंत मूल्यवान सेंद्रिय खतात करणारी ही खऱ्या अर्थाने एक विलक्षण प्रक्रिया आहे. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात वापरायचं कसं? तर आपल्या दुसऱ्या भागात आपण हे द्रावण अगदी अचूकपणे कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हे द्रावण बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. एका मोठ्या ड्रममध्ये 200 लिटर स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात 2 किलो गूळ चांगला मिसळा. आता गूळच का? कारण गूळ हा या वेगाने वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर त्या बाटलीतले सगळे घटक या पाण्यात ओता आणि सलग 7 दिवस एका लाकडी काठीने हे द्रावण रोज ढवळा. 7 दिवसात ते छान मलईदार होईल आणि आपले सूक्ष्मजीव शेतात वापरण्यासाठी पूर्णपणे तयार असतील. हे मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी कोणत्याही मोठ्या लॅबची किंवा महागड्या यंत्रणेची अजिबात गरज नाही. एक साधा प्लास्टिकचा ड्रम, पाणी, गूळ आणि एक लाकडी काठी, बस. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने हे द्रावण थेट आपल्या शेताच्या बांधावरच तयार करता येतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? हे द्रावण पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. एकदा का हे 200 लिटर द्रावण तयार झालं की त्यातलं फक्त 20 लिटर द्रावण पुढच्या बॅचसाठी राखून ठेवायचं. हे 20 लिटर द्रावण पुन्हा तोच 2 किलो गूळ आणि पाणी वापरून पुढची बॅच तयार करण्यासाठी स्टार्टर म्हणून काम करतं. म्हणजेच एकदा 20 रुपये खर्च केले की उत्कृष्ट दर्जाच्या जैविक खताचा हा खजिना तुम्हाला आयुष्यभर पुरेल. द्रावण कसं बनवायचं हे तर आपण पाहिलं. आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे. हे द्रावण फवारणी आणि ठिबक सिंचनाद्वारे प्रत्यक्ष पिकांना कसं द्यायचं ते समजून घेऊया. शेतात याचा वापर मुख्यत्वे 2 प्रकारे करता येतो. एकतर थेट पानांवर फवारणी करून किंवा ठिबक सिंचनाद्वारे थेट मुळांपर्यंत पोहोचवून. या दोन्ही पद्धती अत्यंत सोप्या आणि परिणामकारक आहेत, ज्यामुळे हे द्रावण किती बहुउद्देशीय आहे हे स्पष्ट होतं. सोबतच बीज प्रक्रियेसाठीही म्हणजेच सीड ट्रीटमेंटसाठी याचा उत्तम वापर होतो, ज्यामुळे बियाणांची उगवण क्षमता लक्षणीयरित्या वाढते. फवारणी करताना मात्र थोडं अचूक प्रमाण पाळणं गरजेचं आहे. मूळ द्रावण पाण्यासोबत 1:3 या प्रमाणात मिसळायचं. सर्वसाधारण पिकांसाठी 50% द्रावण दर 7व्या दिवशी फवारायचं आणि भाजीपाल्यासाठी 40% द्रावण दर 3ऱ्या दिवशी. मजेची गोष्ट म्हणजे हे फक्त खत म्हणून काम करत नाही, तर एक अप्रतिम जैविक कीटकनाशक म्हणूनही काम करतं. घातक रासायनिक औषधांशिवाय मातीतील आजार आणि पानांवरील कीड नियंत्रित करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. फवारणी व्यतिरिक्त आपण ठिबक सिंचनाद्वारे प्रति एकर 200 लिटर द्रावण थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोचवू शकतो. यामुळे मातीचं आरोग्य झपाट्याने सुधारतं आणि मुळांच्या वाढीसाठी हे एक अत्यंत शक्तिशाली सेंद्रिय बूस्टर म्हणून काम करतं.
आत्तापर्यंत आपण याचे तात्काळ फायदे पाहिले, पण चौथ्या आणि शेवटच्या भागात आपण एका कृषी तज्ज्ञाच्या नजरेतून याच्या मातीवर होणाऱ्या दीर्घकालीन आणि खोलवर परिणामांचं विश्लेषण करूया. वैज्ञानिक आणि कृषी दृष्टिकोनातून विचार केला तर माती खऱ्या अर्थाने सुपीक असण्यासाठी सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांची संख्या हे 2 मापदंड अत्यंत निर्णायक असतात. या वेस्ट डिकंपोजरच्या सततच्या वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब अवघ्या काही महिन्यात 0.42% चक्क 0.65% वाढलेला दिसतो आणि सूक्ष्मजीवांच्या संख्येत झालेली वाढ तर थक्क करणारी आहे. ती अक्षरशः घातांकाने म्हणजेच एक्सपोनेन्शियली वाढते. या वाढलेल्या सूक्ष्मजीवांमुळे मातीत एक अद्भुत नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. हे सूक्ष्मजीव अशी काही विशिष्ट एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स किंवा बाह्यपेशीय विकरे सोडतात जी पिकांसाठी हानिकारक असलेल्या रोगजनकांना पूर्णपणे दाबून टाकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीतील वातावरण इतकं पोषक बनतं की अवघ्या 6 महिन्यात एका एकरात तब्बल 4 लाख नैसर्गिक गांडुळांची पैदास होऊ शकते. हे अत्यंत निरोगी आणि जिवंत मातीचं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि या सगळ्या नैसर्गिक बदलांचा अंतिम आर्थिक परिणाम काय होतो तर रासायनिक आणि सिंथेटिक खतांवरील अवलंबित्व तब्बल 60% कमी होतं. यामुळे साहजिकच शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो आणि त्यासोबतच अत्यंत उत्तम दर्जाचं रसायनमुक्त आणि विषमुक्त अन्नधान्य उत्पादित होतं. या संपूर्ण माहितीचा सारांश आपण या एका वाक्यात सांगू शकतो. वेस्ट डिकंपोजर तंत्रज्ञानामुळे केवळ मातीची सुपीकताच सुधारत नाही, तर सिंथेटिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे शेतीचा एकूण उत्पादन खर्चही लक्षणीयरित्या कमी होतो. ही खऱ्या अर्थाने शाश्वत आणि फायदेशीर शेतीकडे टाकलेली एक अत्यंत महत्त्वाची पाऊलवाट आहे. शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर फक्त 20 रुपयांच्या या अत्यंत साध्या पण वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जैविक उपायाने जमिनीची सुपीकता आणि शेतीचं अर्थकारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं, तर याच्या व्यापक वापरामुळे भविष्यात जागतिक शेतीचं चित्र कायमचे कसे बदलेल याचा नक्की विचार करा. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.